नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात। आपण पाहू शकतो की या पावसामुळे सततच्या पावसामुळे सोयाबीन सारखं पीक संपूर्ण पाण्यात गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। अजून देखील पावसाची संततधार सुरू आहे। आज थोडीफार पावसाने विश्रांती दिलेली आहे, परंतु सोयाबीन अनेक शेतकऱ्यांचा असंच पाण्याखाली आहे। त्या सोयाबीनसह कापूस असेल, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नदीकाठच्या शेती, नाल्याच्या काठची शेती देखील अक्षरशः या पावसामुळे खरडून गेलेली आहे। हातातोंडाशी आलेलं हे सोयाबीनचं पीक आहे। संपूर्ण पीक जे आहे त्याला पिवळं पडलेलं आहे आणि संपूर्ण पीक हे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, कशा पद्धतीने हे सोयाबीन तुम्ही पेरलं होतं आणि आता या सोयाबीनची काय स्थिती आहे? आम्ही पेरणी केली होती। पेरणी केल्यापासून 15 ते 20 दिवसापासून पाऊस लगातार चालू झाला। आता या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तर धुमाकूळच घातला पावसाने, आणि त्यातल्या त्यात पावसानं ते गेलं, पण याच्या आपल्या येलो मोजकच्या रोगाने बी पूर्ण हे झालेलं आहे। पण हे आता सोयाबीन जे आहे ते काढणीला सुद्धा परवडणार नाही अशी स्थिती शेतकऱ्याची झालेली आहे। पण याच्यात लागवड तर निघणारच नाही, पण शेतमजूर सुद्धा काही त्याच्यात होणार नाही शेतकऱ्याचं, एवढी अतोनात नुकसान झालेली आहे। पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकऱ्याला सर्वाधिक मदत करावी व तसेच सगळ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा ही महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे। तिथं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शासनानं आर्थिक मदत देण्याची मागणी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। दुसरे काही शेतकरी आहेत, मला सांगा, केव्हापासून पाऊस सुरू आहे आणि आता काय स्थिती आहे तुमच्या तालुक्यातली? साहेब, लय धिंगाणा झाला, सगळा धिंगाणा झालाय। आता आम्हाला तर औषध पिऊन मरावं वाटलंय, दुसरा इलाजच नाही। परेशानी अशी, खताचे पोते महाग झालेत, 3000 रुपये खताचं पोतं झालंय। लय भयंकर परिस्थिती आली। आता मला तर दुसरं काही इलाजच नाही, मग सगळेच वावर गेलेत पुरे। किती होतं काय? मला 3-4 एकर सोयाबीन होतं, त्याचा एक दाना हाती लागला माया। दुसरे काही शेतकरी आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीनं तुमच्या तालुक्यात नुकसान झालेलं आहे? नदीकाठची शेती असेल, सोयाबीन आणि इतर पिकं असतील। मागील 1 महिन्यापासून सततचा पाऊस चालू आहे आणि पाऊस थांबला ना थांबला कीच ते येलो मोजॅकचा अटॅक आला आणि त्याच्यामध्ये येलो मोजॅकमध्ये सोयाबीन पूर्णतः नेस्तनाबूत झालेले आहे, तुम्ही पाहिले आता। आणि त्याच्यानंतर शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची हेक्टरी आर्थिक मदत द्यावी। निश्चितच सोयाबीनसारखं पीक जे संपूर्ण हातातोंडाशी आलेलं आहे आणि या पावसामुळे, सततच्या पावसामुळे संपूर्ण पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। एकही दाना आता त्यांच्या हाती लागणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि शासनानं जवळपास 50,000 हेक्टरी मदत तात्काळ द्यावी अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी केलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, अर्धापूर, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।